नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अकबर पटेल शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज एक माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागच्या 2 वर्षांमध्ये काही फ्लावरचे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्याचा भरपूर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यातून बऱ्याच शेतकऱ्यांना उपलब्ध माहिती मिळाली, पण काही शेतकऱ्यांना अजून डिटेलमध्ये माहिती त्यात मिळाली नव्हती किंवा जे नवीन फ्लावरचं पीक लावणारे शेतकरी तर त्यांना हे कशा पद्धतीने लावता आलं पाहिजे याचं थोडंसं नॉलेज नसल्यामुळे ते कन्फ्यूज असतात। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने फ्लावर सोप्या पद्धतीत लावता आली पाहिजे ह्या हिशोबाने आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये आपण बनवणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या बटनवरती सबस्क्राईब करून लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आपण फ्लावर या पिकाविषयी भरपूर महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात याची लागवड केली जाते, पण काही भागांमध्ये काही शेतकऱ्यांसाठी हा पीक अजून नवीनच आहे, म्हणजे त्यांनी कधी याची लागवड केलेली नाही। त्यांनी हे दुसऱ्याच्या शेतामध्ये पाहिलेले आहे किंवा ह्या पिकाबद्दल ते माहिती जाणून आहेत, पण प्रत्यक्षात त्यांनी हे पिकाची लागवड केलेली नाही। तर त्यांना प्रश्न पडतो की कशा पद्धतीने लावली पाहिजे। तर ते काय करतात, यूट्यूबवरती सर्च करतात आणि त्याच्यात आपल्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एक 3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते पाहण्यात येतो आणि त्याच्यातून डिटेल माहिती नाही मिळाल्यामुळे ते कॉल करतात। काही वेळी आम्ही कामात असल्यामुळं किंवा कुठल्या पण ह्याच्यात असल्यामुळं आपण ते कॉल रिसीव करू शकत नाही किंवा सगळ्या शेतकऱ्यांना आपण परिपूर्ण माहिती फोनवर देऊ शकत नाही। तर त्यासाठी आजचा एक हा छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे निरगुडसर या गावातील प्रसिद्ध शेतकरी श्री शरद गजाभाऊ वळसे यांनी हा अर्ध्या एकराचा फ्लावर पिकाचा प्लॉट केलेला आहे आणि नुकतीच कालच या पिकाची त्यांनी लागवड केली आहे। तर मित्रांनो, लागवड करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर आपण पाहू शकता की ज्या पद्धतीत आपण कांद्याला सारे पाडतो तसे त्यांनी ह्या पूर्ण अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये कांदा लावतो त्याप्रमाणे सारे 6 फुटी पाडून घेतलेले आहे। आणि सारे पाडल्याच्या नंतर मित्रांनो, ह्याला आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण जो सेंद्रिय खतांचा डोस असतो त्याच्यात मित्रा शक्ती मॅक्स, ज्याला आपण बोन मिल म्हणतो, हड्डी खत, ते पण दिलेले आहे। त्याच्यात मग आपण मित्रा जीवन जे कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, त्याच्यात निंबोळी पेंट वगैरे आपण सगळे ॲड करून बॅक्टेरियात आपण ते कंपोस्ट करतो, ते खत आपण ह्याच्यात मिक्स करून दिलेलं आहे। तर ते असं बेसल डोस त्यांनी ते पहिले टाकले हे सारे पाडल्याच्या नंतर। त्याच्यानंतर पाणी देऊन मित्रांनो ही लागवड केलेली आहे। तर लागवड करताना मित्रांनो त्यांनी सुहासिनी या जातीची रोपाची निवड केलेली आहे आणि साधारणतः ह्या अर्ध्या एकराच्या प्लॉटसाठी त्यांनी एक 8,500 रोपं नर्सरीवरून मागवलेली आहेत। तर मित्रांनो, 90 पैशाला एक रोप त्यांना पडलेलं आहे, म्हणजे जवळपास एक 7,650 रुपये त्यांना रोपाला अर्ध्या एकरासाठी खर्च आलेला आहे आणि लागवडीच्या व्यतिरिक्त एक 500-700 रुपये त्यांना 2 माणसांमध्ये त्यांची लागवड झालेली आहे। तर हे जवळपास एक 700-800 रुपये त्यांना लागवडीचा खर्च आलेला आहे। अशा पद्धतीने त्यांची लागवड काल त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। पण मित्रांनो, आता हे लागवड करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पाहिलं, हे सारे पाडले, त्याच्यानंतर त्यांनी खतांचा डोस टाकला, पाणी देऊन त्यांनी रोपांची लागवड केली। सुहासिनी या जातीची त्यांनी रोपं निवडली, ती लावली। पण लावताना कशी लावली मित्रांनो, तर आपण इथं पाहू शकता का एका साऱ्यामध्ये फक्त त्यांनी 4 रोपं लावलेली आहेत। इथं आपण बघू शकता का एक ह्या कडेला सेंटरमध्ये 2 आणि ह्या कडेला, पण ह्याच्यातला जो मधला जो अंतर आहे साधारणतः 1 ते 1.25 फुटाचा त्यांनी ते अंतर ठेवलेलं आहे, असं 4 रोपांमधला। प्लस आपण हे जे पाहतो 2 रोपांमधील अंतर एका ओळीतलं, तर हे पण त्यांनी 1 फुटाच्या पुढं 1.25 फूट एवढं अंतर ठेवलेलं आहे। तर ह्या पद्धतीत मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये पूर्ण लागवड त्यांनी केलेली आहे। आता हे केल्याच्या नंतर मित्रांनो, आता याला रोपं लावल्याच्या नंतर कमीत कमी 4-5 दिवस ते रोप सेट व्हायला जातात, म्हणजे मुळी त्याला धरायला स्टार्ट व्हायला एक 5 दिवस लागतात। त्याच्यानंतर मित्रांनो 5 दिवसानंतर याला ह्युमिक ॲसिडची आणि कुठल्याही एका प्रकारच्या बुरशीनाशकाची, ज्याच्यात आपण रिडोमिल किंवा M45 कुठल्याही एखाद्या साध्या हलक्या बुरशीनाशकाची आपण याला आळवणी करायची किंवा ड्रिंचिंग करायची असते। त्याचं काय होतं मित्रांनो, जी रोपं आहेत हे आता थोडासा उन्हाचा चटका वाढल्यामुळं थोडंसं ते कमजोर पडतात किंवा बुरशी वगैरे लागली तर त्याची मर होऊ शकते। तर ह्याच्यासाठी आपल्याला त्याची ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक साधारणतः पहिली फवारणी ह्याला आपल्याला एक 15 दिवसाच्या आतमध्ये घेणं गरजेचं असतं, कारण हा फ्लावर एक पीक नाजूक पानांचं पीक असून याच्यावरती आळी प्रादुर्भाव करते। तर त्या आळीला कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती पहिली फवारणी एकदम सोप्यात, म्हणजे प्रोपेक्स सुपर किंवा आपण त्याच्यात रोगरचा पण वापर करू शकतो किंवा क्लोरोसायफरचा पण आपण पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून वापर करू शकतो आणि कुठलाही एखादा टॉनिक आपण याच्यात यूज करू शकतो, जेणेकरून त्याची थोडीशी ग्रोथ चांगली होते। त्याच्यानंतर मित्रांनो ह्याला 1-2 फवारण्या पुढे जास्तीत जास्त घ्यावं लागतात, कारण आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो, पण ते पिकाच्या याच्यावरती वातावरणाच्या याच्यावरती आपण ते पुढचं पाहू शकतो। तर अशा पद्धतीने जर मित्रांनो
फ्लावरची लागवड केली तर एकरी साधारणतः माझ्या हिशोबाने एक 50,000च्या आसपास खर्च होतो. पण याच्यातून जे मिळणारं उत्पन्न आता साधारणतः हे बघा, आता अर्धा एकरचं प्लॉट आहे, 8,500 रुपये यांनी लावलेली आहे, 7,650 रुपयाची त्यांना रोपं पोच मिळालेली इथं. आणि त्याला जे काही खता वगैरेचा खर्च आहे हे सगळं जर धरलं तर अर्ध्या एकराला त्यांना जवळपास 20-25 हजार रुपये खर्च शेवटपर्यंत येणार आहे. पण आता याच्यातून उत्पन्न किती निघणार आहे, तर आता साधारणतः एका रोपाला एक जरी गड्डा तयार झाला तर एक गड्ड्याचं वजन आपण साधारण सरासरी 1 किलोचं जर धरलं तर 8,500 रुपयातले वरचे 500 रोपं आपण जर समजा लॉस धरली किंवा त्यांची मर झाली, पण ते आपण कमीच धरले, 8,000 आपण रोपांची निवड धरली आणि त्याच्यातून जर समजा 1 किलो जरी एका रोपाला वजन मिळालं तर साधारणतः 8 टन इथं उत्पन्न होऊ शकतो. आणि 10 रुपये किलोने जर बाजार भेटला फ्लावरला तर त्याचे 80,000 रुपये या ठिकाणी 2 महिन्यामध्ये होतात. किंवा 15 रुपये जर बाजार भेटला तर 1.25 लाख रुपयाच्या आसपास, किंवा जसा बाजार भेटेल तसं जर समजा 20 रुपये किलोनी त्या टायमिंगला बाजार भेटला तर याच्यातून 1.5 लाख रुपयेसुद्धा उत्पन्न यांना 2 महिन्यामध्ये मिळू शकतो. कारण हा पीक फक्त 2च महिन्याचा आहे आणि ह्या पिकातून कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतो. तर इतर शेतकऱ्यांना जरी सुद्धा फ्लावर लावायची असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार आपण फ्लावर लागवड करू शकता. किंवा जर काही अडचण वाटली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ग्रुपची आम्ही लिंक दिलेली आहे, त्याच्यात तुम्ही जॉईंट होऊन आम्हाला प्रश्न विचारू शकता किंवा काही माहिती लागत असली तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. कारण प्रत्येकाचा कॉल उचलून प्रत्येकाला माहिती देणं शक्य नसते. काही वेळा आम्ही काही फॅमिलीच्या कामाने किंवा कामाच्या गडबडीत असल्यामुळे प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. तर नाराज होऊ नये, व्हॉट्सअपला आपण कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण माहिती दिलेली आहे. तर याच्यात काही कमतरता वाटत असेल तर कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया सुचवा, किंवा अजून काही माहिती लागत असेल तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड करू शकतो. तर मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, जर व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करायला विसरू नका. त्यानंतर आपण परत एकदा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.